महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, तिकीट ठरवण्यापुरतं म्हणजे एव्ही फॉर्म तुला पाहिजे ना बाबा, मग तो आपल्याला एक जबरदस्त असा खजिना काय समोर ठेवतोय असं म्हणून आत्तापर्यंत 1952 पासून आत्तापर्यंत होत आलेले, मग तुला अधिकृतपणे निवडणुकीचं तिकीट आमच्या पक्षातर्फे आपल्या पक्षातर्फे असं ठरवलं जातं. म्हणजे ठरवतात हे प्रस्थापित जे शिवरायांच्या नावाने शपथ घेतात, म्हणजे फक्त एकनाथ शिंदेच नाही, सगळेजण उद्घोष करतात. आणि मग नंतर ज्या वेळेला निवडणुकीची वेळ येते, तिकीट द्यायची वेळ येते, त्यावेळेला खंडण्या वर्गण्या देणग्या सगळ्या प्रकारचं गोळा करतात आणि मग ते तिकीट दिलं जातं. हे काय आता लपून राहिलेलं नाही. मग आता नेते ठरवतात उमेदवार कोण असं. पण आता एक तिसरी आघाडी जी आहे हे महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडतंय की जे मतदार आहेत, म्हणजे जे मतदार राजे आहेत, जे रंक आहेत, ते आता आपला राजा कुणाला करायचं आहे, उमेदवार आपला कोण असला पाहिजे हे ठरवणार आहेत. आणि ही तिसरी आघाडी अर्थातच मनोज जरांगे पाटील यांनी उभी केलेली आहे. आता ती त्या पक्षाचं नाव काय, त्या तिसऱ्या आघाडीमध्ये काय काय आहेत, मग त्याला काही राजकीय त्याला आधार आहे का वगैरे वगैरे, या गोष्टी वेगळ्या आहेत. परंतु आपल्या समाजाला, गोरगरीब समाजाला, नॉन क्रिमी लेअर असलेल्या त्या समाजाला, मग तो मराठा आहे, कुणबी आहे, ओबीसी आहे, धनगर आहे, मुस्लिम आहे, या सगळ्यांना न्याय देण्यासाठी आपण एकच अपक्ष उमेदवार उभा केला पाहिजे. आणि तो उमेदवार कुणी ठरवायचा आहे तर तो गावकऱ्यांनी ठरवायचा आहे, त्या जिल्ह्यांनी ठरवायचा आहे, त्या तालुक्यातल्या लोकांनी एकत्र यायचं आहे, ते मग सांगायचं आहे. मग आता हे सगळेजण, हे सगळे जे प्रतिनिधी मंडळ तालुक्यातलं जिल्ह्यातलं ते आंतरवाली सराटीमध्ये येऊन सांगणार मनोज जरांगे पाटील यांना की हा उमेदवार असला पाहिजे आणि मग उमेदवारी जाहीर केली जाणार. आता भले जण भावनेच्या भरात येऊन म्हणायला लागलेत की दादा, म्हणजे मनोज दादा तुम्ही जे ठरवणार तेच होणार. आता ते काहीही असो. आता दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी तर जाहीर करून टाकलेले की जरांगे पाटील आणि आमच्यामध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे. यासंबंधी देखील मनोज जरांगे पाटील यांना उद्या निर्णय घ्यायचा आहे. उद्या ती महत्त्वाची बैठक आहे. तर या सगळ्या म्हणजे प्रस्थापित विरुद्ध विस्थापित या लढ्यामध्ये जिंकणार कोण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मग आता बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अनेक शंका व्यक्त गेल्या काही तासांमध्ये. जसं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये परवा सांगितलं की माझ्या विरुद्ध आता खूप काही बोललं जाणार आहे, मला खूप काही ऐकावं लागणार आहे. मग ते काय ऐकावं लागतंय त्यांना, या सगळ्या तुमच्या गणितामुळं महाविकास आघाडीचा तर खेळ बिघडणार हा भागच वेगळा आहे, परंतु महायुतीला फायदा होणार, अर्थातच भारतीय जनता पार्टीला फायदा होणार. आणि जे पंतप्रधान गेल्या 7-8 वेळेला महाराष्ट्रामध्ये येऊन गेले, अवाक्षरही मराठा आरक्षणाबद्दल बोलले नाही, त्यांना तो फायदा होणार. त्यामुळे तुम्ही करणार काय असा प्रश्न विचारला जातोय. तर उद्या हे काय ठरतंय, कोणत्या दिशेने जातंय, आणि मग या भावनेचा भर वगळता कोणतं राजकीय शहाणपण म्हणजे निवडणुकीच्या मध्ये जे दाखवायचं ते कशा पद्धतीने दाखवलं जातंय याकडे महाराष्ट्राचे डोळे लागलेले आहेत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. हे बघा, मनोज जरांगे पाटील यांनी 24 मार्चला बैठक घेतली. लाखो लोक तिथं आले, मंडप पुरला नाही. आता मी ती 900 एकरमध्येच का सभा झाली नाही वगैरे असे काही प्रश्नचिन्ह उभे राहिले. परंतु जी काही सभा झाली, एवढी मोठी बैठक ही महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच झाली. ती कशामुळे झाली, आत्तापर्यंत कोणत्या पक्षाने अशी बैठक घेतलेली, जे प्रस्थापित राजकारणी आहेत, मग काँग्रेस आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी, अमुक कुठलाही पक्ष घ्या, अगदी रिपाई घ्या, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, ज्यावेळेला ते सगळं कडबोळं एकत्र होतं त्यावेळेसचं घ्या, किंवा अगदी वंचित बहुजन आघाडी घ्या, म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांनी, हे कुणी आत्तापर्यंत केलेलं आहे की बैठक घ्यायची आधी मग ठरवायचं की तुमच्या मनामध्ये काय हे सांगा, आधी तुमचं काय मत आहे हे सांगा. कारण की आपण ज्या मूळ मागणीसाठी जे लढायला निघालेलो आहे, रस्त्यावर उतरलेलो आहे, आणि आता आरक्षण घेतल्याशिवाय थांबायचं नाही, ओबीसी मधून आरक्षण घेतल्याशिवाय थांबायचं नाही, सगळ्या स्वाऱ्यांचा कायदा करायला महाराष्ट्र सरकारला भाग पाडायचा आहे. आणि मग त्या अर्थाने राजकीय दबाव, गरिमी कावा जो काय खेळायचा आहे तो आपण खेळायचा, तो कसा खेळायचा हे तुम्ही सांगा, असं मनोज जरांगे पाटलांनी विचारलं. त्याच्यानंतर हे सगळे बैठक झाली. त्या बैठकीमध्ये ठरलं, त्यांनी 2-3 जे पर्याय दिले होते की काही अनेक उमेदवार उभे करायचे का एकच उमेदवार उभा करायचा आणि खपाखपा मतदान करायचं त्याला. आता हे जे खपाखपा मतदान
जे होणार आहे त्याच्यामध्ये कोणकोणते प्रस्थापित खपणार आहेत हे बघा. म्हणजे आता भारतीय जनता पार्टी घ्या, जगातला सर्वात मोठा पक्ष, धनवान पक्ष. निवडणूक रोख्यांच्या बातम्या आता तुम्हाला माहिती आहे, किती हजारो कोटी रुपये या पक्षाला मिळाले, तसे सगळ्यांनाच मिळाले. म्हणजे ते काय मिळाले, किती मिळाले त्या तपशिलात न जाता ही धनवान पार्टी, या धनवान पार्टीला आता काय म्हणजे बाकीचे जे त्यांचे सत्तेतले जे भागीदार आहेत, अजित पवार असतील, एकनाथ शिंदे, यांना काय सांगायचं, उडभाषा काय काढायला लावायच्या. आपलं काय ठरलं होतं, 40 आमदाराच्या बदल्यात मुख्यमंत्रीपद दिलेलं आहे, लोकसभेला कसं तुम्ही गप्प राहायला पाहिजे वगैरे वगैरे जे काही त्यांचं डील झालं होतं. आता ते उद्धव ठाकरे तर आरोप करतात ते सगळं की 50 खोके एकदम ओके, सगळा ते गद्दार वगैरे ते सगळं झालेलं आहे. हा जो व्यवहार झालेला आहे थैलीचा, हा सगळा पैशाचा व्यवहार झालेला आहे, तो आंतरवाली सराटीमध्ये होतोय का, तर अजिबात होत. मग आंतरवाली सराटीमध्ये ही जी काही क्रांतीची जी ज्वाला आहे त्या अर्थाने, म्हणजे अगदी अति डावे किंवा डावे लगेच अर्बन नक्षल वगैरे असे आरोप होणार नाही अशी ही आहे. हे कायद्याच्या भाषेमधली आहे, संविधानाचं भान ठेवून आहे. कायद्यामध्ये जे म्हटलेलं जे अधिकार दिलेले आहे त्या अधिकारात हा समाज एकत्र येतोय, तो हिशोब करत नाहीये. त्या समाजामध्ये त्याच्या खिशाला भोकं पडलेले, त्याच्या पायाच्या म्हणजे त्याच्या वाहना तुटलेल्या आहेत, त्याला गोडधोड खायला म्हणजे दिवाळीला सणाला याला रूम काढून सण साजरा करावा लागतो. अशी परिस्थिती ज्यांची आहे ते लोक आता निवडणुकीमध्ये उभे राहायला लागलेले. आता तुम्ही EB फॉर्म देताना काय खंडण्या वगैरे सगळे प्रस्तावित गोळा करतात, ही काय आता लपून राहिलेलं नाही, तसं इथं होत नाहीये. मग आता तसं होत नाही, मग फक्त आता आपण रंग करायचं नाही, आपण राजा व्हायचं आणि आपण आपले प्रश्न सोडवायचे, अशी जी भाषा आहे ती मनोज जरांगे पाटील यांचा थोडक्यात त्याच्यामध्ये तो अर्थ निघतो. मग आता ह्या सगळ्या समाजाला घेऊन एकत्र करणं हे तसं इतकं सोपं नाही आहे. म्हणजे आरोप प्रत्यारोप फक्त जे होतात ते राजकारणात जसे होतात उघडपणे, मग यांनी कोणती ठेवली, त्याचं किती लग्न झाले, काय झाले, याच्यावर गुण इथपासून सगळं सुरू होतं. तसं समाजकारणामध्ये सुद्धा अनेक आरोप प्रत्यारोप झेलावे लागतात आणि मग त्या नेतृत्वाचा कस लागतो. मग सगळे आरोप झेलून मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवातीपासून जे काही धोरण ठेवलं, हे जरी ते असं म्हणत असले की मी राजकारणात नाही, परंतु तुम्ही समाजकारणात आहात. मग समाजकारणात कसं डोकं लावलं पाहिजे, आपल्याला जी काही स्पेस आहे समाजकारण करण्यासाठी, आणि प्रश्न जो आहे तो वस्तुस्थितीला धरून आहे की या गोरगरीब मराठ्यांना, गरजवंत मराठ्यांना किती काळ अजून उपेक्षा सहन करावी लागणार आहे, त्यांचा प्रश्न आपण हाती घेतला पाहिजे. मग इतर जो समाज आहे त्याच्यामध्ये भांडणं करून एकमेकाचे डोके फोडून काही उपयोग होत नसतो. किती घटना, निवडणूक आली काय हिंदू मुस्लिम दंगल लावून आलं, दलित सवर्ण दंगल लावून आलं, हे सगळं 70 वर्षामध्ये झालेलं आहे. आता त्याचा इतिहास जर तुम्हाला ऐकायचं तर आपण ऐकू एखाद्या दिवशी. प्रत्येक उदाहरण, भरपूर असे उदाहरणं आहे. आणि हे करणारे कोण आहेत, हेच आत्ता जे सत्तेमध्ये आहेत आणि जे विरोधात म्हणून जे आहेत आघाडीमध्ये बसलेले, हेच आहेत सगळे. आता यांना उतानं पाडायचं, यांना निवडणुकीमध्ये यांना पराभव करायचा. तर मग पराभव करायचं म्हणजे याचा अर्थ काय, तुम्हाला जिंकून यावं लागणार आहे. मग जिंकून येण्यासाठी जी काही रणनीती असते, जो काही व्यवहार असतो, जसं जरांगे पाटील हे प्रांजळपणे कबूल करतात की मला बाबांनो त्या लोकसभा निवडणुकीमधलं काय कळत नाही बरं का, तुम्ही नीट काळजी घ्या. मग याची सगळी जी यंत्रणा आहे, आता काल म्हणतात की अनेक वकील मनोज जरांगे पाटील यांना भेटून गेले, अतिशय चांगली गोष्ट. आणि मग उमेदवार आता प्रत्येक जिल्ह्यामधून, माढा असेल, नाशिक असेल, मराठवाड्यातले वेगवेगळे मतदारसंघ, हिंगोली, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, हे सगळीकडे असं यामधून निवडणं हे मोठं तसं कठीण काम आहे. मग पुन्हा त्या उमेदवारांच्याकडून काय लिहून घेतलं जाणार आहे, काय शपथपत्र लिहून घेतलं जाणार आहे की बाबा तू निवडून आला आणि नंतर पुन्हा टुणकन ओढी मारून दुसरीकडे गेला तर आम्ही करायचं काय, म्हणजे पुन्हा तेच. म्हणजे आता प्रत्येक पक्ष जो आहे
काँग्रेस असेल, भाजप असेल, कुठलाही पक्ष असेल, त्यांनी गोरगरीब कल्याणाचं हित कल्याण करायचं असं म्हणून यांचे पक्ष हळूहळू हळूहळू गेल्या 70 वर्षांमध्ये उभे राहिलेले आहेत. म्हणजे आता हे, परंतु एक सामाजिक आंदोलन होत असताना त्याच्यातून असा एक आघाडी उभी राहते, एक संघटन उभं राहतं. त्याचं नाव गाव वगैरे ते कायदेशीर जे काही मुद्दे आहेत ते नंतर ठरतील, पण ते उभं राहतंय संघटन. मग आता लोकसभेमध्ये जे काही होणार आहे त्याचं प्रत्यंतर, जसं जरांगे पाटील म्हटलेले आहेत की विधानसभा ही महत्त्वाची. मग आता विधानसभेमध्ये जे काय होणार आहे ते घमासान होणार आहे. मग ते घमासान, मग त्याच्यामध्ये हे जे काही आपल्याला नुसतं जे गाजर दाखवलं जात आहे, हा घे अधिसूचनेचा मसुदा, हे घे स्वतंत्र आरक्षण, हा ओबीसी, चला गोपीचंद पडळकर बोला, चला छगन भुजबळ बोला, चला सदावर्ते न्यायालयात जा, अमुक जा तमुक जा, हे सगळं जे होत आहे आणि आम्ही करू, आम्ही बांधील आहोत, आम्ही वचनांशी बांधील आहोत, हे सगळं जे आहे याला जर तुम्हाला धडा शिकवायचा आणि मग ते फक्त देवेंद्र फडणवीस नाही, शरद पवारांवर सुद्धा तो राग आहे, यांना जर धडा शिकवायचा आहे तर मग तो विधानसभा हे सगळ्यात मोठं आपलं क्षेत्र आहे. मग लोकसभेमध्ये जो अनुभव येणार आहे त्याच्यामधून जे काही समोर येणार आहे, चित्र काय येणार आहे ते जास्त महत्त्वाचं. आता बघा, यांचं मोहिते पाटील घर घ्या, नाईक निंबाळकर घ्या, विखे घ्या, मुंडे घ्या, हे घराणेशाही जी आहे म्हणायला बोंबलायचं तिकडं की घराणेशाहीला आम्हाला विरोध करायचा. पण तुम्ही प्रत्येक मतदारसंघामधल्या ज्या घराण्यांसमोर जी काही चाटोगिरी सध्याची काही चालू आहे ती बघून अतिशय किळसवानं दृश्य जे दिसतंय, त्यामध्ये त्यांची जी काही उमेदवार म्हणून जी काही पात्रता आहे, क्षमता आहे, ती काय पाहता, हा खर्च करू शकतो का, याच्या किती पिढ्यांनी कमवून ठेवलेलं आहे, पुढच्या 7 पिढ्या याच्यापासून खाती, हा गांधीछाप किती वाटू शकतो, हा चपट्या किती देऊ शकतो, वाहनाची व्यवस्था काय करू शकतो, साड्या किती वाटू शकतो, सहली किती काढू शकतो, काय करू शकतो हा. या पुन्हा याच्यामध्ये इलेक्टिव्ह मेरिट आहे का बाबा, इलेक्टिव्ह मेरिट, हा वेळ पडली तर काय एकदम कमरेचं सोडून नाचू शकतो का हा, 4 गुंडांना घेऊन लागे काय 1 vote 10 youth मतदान घडून आणू शकतो का हा. ही सगळी जी पात्रता ह्या सगळ्या पक्षांमध्ये पाहिली जाते. मग आता मनोज जरांगे पाटील हे जे अपक्ष उमेदवार निवडणार आहेत त्यांच्यामध्ये ही पात्रता असणार आहे का, ती नसणार आहे. आणि तसे असणारे जर काही घुसखोर घुसणार असतील तर त्यांना निश्चितच बाजूला ठेवावं लागणार आहे. कुठंच काही आपल्या कोणत्या पक्षामध्ये डाळ शिजली नाही, मग चला आपलं मनोज जरांगे पाटील, मी मराठा आहे असं म्हणून जर आले, मी मुस्लिम आहे असं म्हणून जर आले तर म्हणजे पुन्हा काय होणार, पुन्हा काहीच होणार नाही, म्हणजे पहिल्यासारखंच होणार, एक संघटन तसंच होणार. तर त्याची काळजी अधिक घ्यावी लागणार आहे, अशा काही प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत. दुसरीकडं जसं ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे काही आक्षेप नोंदवले जातात, जसं कालच्या लोकसत्तामध्ये एक लेख आलेला आहे का ज्येष्ठ पत्रकारांनी लिहिलेला, त्यांनी अनेक मुद्दे त्याच्यामध्ये उपस्थित केले की गोपीचंद पडळकर हे जसे आले 2018मध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून लढले, लाखो मतं मिळवले, नंतर ते भाजपमध्ये गेले कारण ते RSS विचारसरणीचे. मग अशा लोकांना जवळ करायचं, सोडायचं, पुन्हा महाविकास आघाडीबरोबर जे काही तू मय जे काही गुप्त बैठका झाल्या त्यावेळेला काही बोलले नाही, आता बोलायला लागलेले. मग आता इकडून मतविभाजनाचा फायदा जो आहे तो कमळाबाईलाच जास्त होणार आहे, म्हणजे भारतीय जनता पार्टीला. मग असं हे तुम्ही का करता, अशी त्यांना प्रश्न विचारायला म्हणजे विचारले जात आहेत. त्यांना तेच प्रश्न मनोज जरांगे पाटील यांना देखील आता विचारले जात आहेत. या सगळ्यांचं उत्तर देऊन मग प्रत्येक मतदारसंघ वाईज, जसं तुम्ही म्हटले की मराठ्यांचा प्रभाव, म्हणजे काही मतदारसंघामध्ये 6 लाख मतदान आहे मराठ्यांचं, 5 लाख मतदान आहे, असे काही 17-18 जे लोकसभेचे मतदारसंघ आहेत, त्याचा एकदम बारकाईने सूक्ष्म तपशिलाने विचार करू मग ह्या जे प्रस्थापित जे काही घराणे आहेत, राजे महाराजे सगळे, त्यांच्याकडं जे ओढा आहे, आणि विशेषतः भारतीय जनता पार्टी असेल किंवा राष्ट्रवादी असेल, शरद पवार काँग्रेस, किंवा शिवसेना असेल उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे, किंवा कुठल्या अजून इतर काय पक्ष असतील, त्यामधले जे पक्षामधले जे मराठी आहे त्या मराठ्यांना सोबत घेता येणार आहे का, याचा एक विचार केला जाऊ शकतोय. ते काय करणार आहे, गावातच कळणार आहे, हा कुठं काय याचं काय चाललंय ते तिथंच कळणार आहे.
हे सगळं असा सगळा हिशोब मांडून मग निवडणुकीच्या मैदानात उतरावं लागणार आहे. हे सगळं मी जे बोलतोय हे पत्रकार म्हणून मी विश्लेषण करतोय. हे असंच लोकांच्या प्रतिक्रिया ऐकू हे सगळ्या याचा बांधून हा जो काही पट मी आपल्यासमोर उभा केलेला आहे तो आपल्याला आवडला असेल असं मी गृहीत धरतो. आणि आपल्याला आवडला नसेल तर आपण बिनधास्तपणे प्रतिक्रिया लिहा, नोंदवा आणि कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. तर धन्यवाद.